एकदम मस्त असं आपला इथे अंडा आणि सुकटचं कालवण तयार झालेलं आहे. न खाणाराही बोट चाटून खाणार. तर कसं बनवायचं ते पाहूया. इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत सुकट मध्ये अंडा टाकून भाजी बनवण्यासाठी 3 अंडी घेतलेत. 2 मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत. थोडासा कढीपत्ता आहे, 1 टोमॅटो आहे. आणि आधी आपण ह्या सुकट आणि अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी एक थोडा छोटासा वाटण करून घेऊ. कोथिंबीर, लसूण, आलं, 2 हिरव्या वेलच्या आणि मिरची. झणझणीत असा आपल्याला हा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी मिरची घेतली आहे. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता. तर आधी आपण हा वाटण करून घेऊ. तर इथे वाटण करण्यासाठी मी मिक्सरचा छोटा जार घेतला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं टाकून आधी आपण हा वाटण करून घेऊ. इथे वाटण तयार झालं आहे. वाटीत मी काढून घेतलं आहे. साईडला ठेवूया. एका साईडला गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आधी आपण तेल टाकून घेऊया. 1.5 पळी इतकं मी तेल टाकलंय. तेल थोडं गरम झालं का सगळ्यात आधी मी थोडासा कढीपत्ता घेतलाय, तो टाकून घेते. कढीपत्ता छान तडतडला का लगेचच आपण कापून घेतलेला कांदा टाकून घेऊया. आणि कांदा आपल्याला छान असा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून झालाय. तर लगेच वाटण करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि या कांद्यासोबत त्याला परतून घ्यायचं. आता व्यवस्थित परतून झालाय तर आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया. 1 चमच इतका लाल तिखट, आपण मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं. अर्धा चमचा धनेपूड, 1/2 चमचा इतकी हळद, चवीपुरतं मीठ. आता हे मसाले पण ह्या वाटण आणि कांद्यासोबत असे परतून घ्यायचे. हा मसाले जळू नये म्हणून लगेच आपण हा कापून ठेवलेला टोमॅटो याच्यात टाकून घ्यायचा आणि तोही याच्यामध्ये मिक्स करायचा. आता मसाले आणि टोमॅटो जळू नये म्हणून आपण थोडासा याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. 1 ते 2 चमच इतकं. गॅसची फ्लेम बारीक करून झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचं. टोमॅटो मऊ होतो तोपर्यंत आपण ही सुकट 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची. आता इथे सुकट मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि आता इथे 5 मिनिटं झाली. झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असा टोमॅटोला तेल सुटलाय आणि त्याचा रंगही बघू शकता मसाल्याचा. तर आता आपण जी धुवून ठेवलेली सुकट आहे ती लगेचच याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ह्या टोमॅटो याच्यामध्ये ही सगळी मिक्स करून घ्यायची. अशी परतून झाल्यानंतर आपल्याला आता याचं ग्रेव्ही बनवायची आहे, रस्सा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. मिक्सरचा जार होता त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आपल्याला अंडे अजून टाकायचे आहेत म्हणून पाणी थोडंसं जास्तच टाकून घ्यायचं. इथे अजून मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि झाकण लावून एक उकळी काढून घ्यायची. आता इथे तुम्ही पाहू शकता कालवणाला छान उकळी आलेली आहे. तर गॅसची फ्लेम मी एकदम स्लो करते आणि आपण ही जी अंडी धुवून ठेवली होती ती आता फोडून याच्यामध्ये टाकायची आहेत. आणि टाकल्यानंतर त्यांना हलवायचं नाही आहे लगेच. तुम्हाला किती अंड्यांचं बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि आता अंडी टाकल्यानंतर लगेचच झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. अजिबात त्यांना हात लावायचा नाही किंवा हलवायचं नाही आहे. 5 मिनटं असंच शिजून घ्यायची. आणि मी गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून ठेवलेली आहे. आता आपण इथे 5 ते 10 मिनटं झाली आहेत. झाकण काढून घेऊ. आपण जे अंडे टाकलेत त्यांना आपण पाहू शकता तुम्ही असे अंडे होतात. तर त्यांना आता उलट करून घ्यायचं.
आणि अंडी बॉईल करण्यापेक्षा या पद्धतीने केली तर अंडी लवकर शिजतात पण आणि चवीला पण छान लागतात. कोकमचे तुकडे घेतलेत. ओली मच्छी असू दे किंवा सुकी, कोकम टाकायचं म्हणजे कालवण छान होतोय. आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवरती अजून 5 ते 10 मिनटं आपण रस्सा थोडासा आटून घेऊ. इथे 10 ते 15 मिनटं झाली आहे आणि इथे आपली सुकट आणि अंड्याचा रस्सा तयार झाला आहे. मी गॅस बंद करते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आता आपण भाजी खाली उतरून घेऊया. भाजी खाली उतरून झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवून द्यायची. तर इथे 2 ते 5 मिनिटं झाली आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही तयार आहे आपला सुकटीमध्ये अंडी टाकलेला कालवण. तर या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. जे नॉनव्हेज खातात त्यांना नक्की आवडणार. तर अशा पद्धतीने झटपट असा हा सुकट आणि अंड्याचं कालवण तयार होतो. हा तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत खाऊ शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे मी भात घेतलाय, मी भातासोबत खाणार आहे आणि इथे मी भातावर हा अंडा आणि सुकटीचं कालवण वाढून घेते. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय ना, गरमागरम भात आणि सुकट अंड्याचं कालवण सोबत भाजलेले पापड. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.